नमस्कार मित्रांनो, आपले स्वागत आहे आजच्या आपल्या आरोग्यविषयक खास एपिसोडमध्ये. हिवाळा सुरू झाला की शरीरात बदल सुरू होतात. सांध्या खडणे, स्नायू दुखणे, सर्दी कफ वाढणे, त्वचा कोरडी होणे ही समस्या अनेकांना जाणवतात. आयुर्वेद सांगतो, ऋतूनुसार आहार बदलला तर आजार टळला. आज आपण 6 असे हिवाळ्यातील सुपरफूड्स पाहणार आहोत, जे दररोज खाल्ले तर शरीर उबदार, सांधे लवचिक, त्वचा मऊ आणि रोगप्रतिकारक शक्ती उत्तम राहते. आयुर्वेदात 6 ऋतू सांगितले आहेत. त्यातील हेमंत आणि शिशिर म्हणजे डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी हे सर्वात थंड ऋतू. या काळात अग्नी म्हणजे पचनशक्ती प्रबळ असते. शरीराला पौष्टिक, तुपट, उबदार पदार्थ गरजेचे असतात. स्निग्ध पदार्थ नसेल तर त्वचा कोरडी पडते. उष्णवीर्याचे पदार्थ नसेल तर शरीरात वात वाढतो. वात वाढला की काय होते? सांधेदुखी, गुडघे आखडणे, स्नायू ताठरणे, शीत सहन न होणे, कफ सर्दी लवकर होणे. म्हणून हिवाळ्यात योग्य आहार पाळणे अत्यंत गरजेचे. हिवाळ्यात रोज खा हे 6 पदार्थ. 1. तूप म्हणजे घी. का खावे? तूप हे सर्वोत्तम वातनाशक. सांधे लुब्रिकेट ठेवते, त्वचा मऊ आणि मॉइश्चराईज ठेवते, पचनशक्ती वाढवते, मेंदूच्या पेशींचे पोषण करते. किती खावे? 1 ते 2 चमचे रोज. गरम भात, रोटी, गाजर हलवा, दूध यामध्ये खावे. कोणासाठी? सांधेदुखी असणारे, वातवृद्ध व्यक्ती, अशक्त, कोरडेपणा असणारे, विद्यार्थी किंवा मेंदूचा ताण असणाऱ्यांसाठी. 2. गूळ आणि तीळ म्हणजे तिळगुळ. फायदे: तीळ उष्ण, स्निग्ध, कॅल्शियमयुक्त. गूळ लोहयुक्त म्हणजे हिमोग्लोबिन वाढवतो. सांधे मजबूत, त्वचा चमकदार, थंडीपासून बचाव. कसे खावे? सकाळी 1 चमचा तिळगुळ किंवा तिळाचे लाडू, चिकी. 3. आले म्हणजे जिंजर. फायदे: नैसर्गिक अँटी इन्फ्लेमेटरी, सर्दी खोकला कमी, पचनशक्ती वाढवते, गॅस, ॲसिडिटी, मळमळ कमी करते. उबदारपणा देणारा सर्वोत्तम पदार्थ. कसा घ्यावा? आल्याचा चहा, आल्याचा काढा, जेवणात किसलेले आले. 4. सुंठ म्हणजे ड्राय जिंजर. सुंठ वर्सेस आले. आले ताजे, उबदार. सुंठ म्हणजे अधिक शक्तिशाली उष्ण. फायदे: कफ सर्दीवर उत्कृष्ट, स्नायू दुखणे कमी, पचन सुधारते, थंडीमुळे होणारा थकवा कमी करते. कसा वापरावा? सुंठ काढा, सुंठ लाडू, अर्धा टीस्पून गरम पाण्यात. 5. ड्रायफ्रूट्स म्हणजे बदाम, काजू, खजूर, अंजीर. फायदे: कॅल्शियम, आयर्न, हेल्दी फॅट्स, सांधे व स्नायू मजबूत, मेंदू शार्प, शरीराची उष्णता जपतात, इम्युनिटी वाढवतात. किती खावे? भिजवलेले बदाम 5 ते 7, काजू 3 ते 4, खजूर 1 ते 2, अंजीर 1 ते 2. विशेष: खूप थंडीच्या दिवसात खजूर दूध उत्तम. 6. गाजर व हिवाळी भाज्या. गाजर का महत्वाचे? बीटा कॅरोटीन म्हणजे त्वचेसाठी अमृत, सांधेदुखीत उपयोगी, रक्त वाढवते, डोळ्यांसाठी उत्तम. हिवाळ्यातील नैसर्गिक सुपरफूड. कसे खावे? गाजर हलवा, तुपात, गाजर सूप, कच्चे सॅलड, बीट, मेथी, कारल्याचे पातोडे. हिवाळ्यात गरम पाण्याने स्नान, सांध्यांना तिळतेल किंवा कुळीस तेलाची मालिश. सकाळी सूर्यप्रकाश, गरम पाणी पिणे, थंडीचे अचानक झटके टाळणे. ही माहिती शिक्षणासाठी आहे. ज्यांना डायबेटीस, ब्लड प्रेशर, किडनी समस्या, ॲलर्जी आहे त्यांनी कोणताही आहार बदलण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. आयुर्वेदिक सल्ला घेण्यासाठी म्हणजे युजर रिक्वेस्टनुसार माहिती. जर आपणास आयुर्वेदिक उपचार, नाडी परीक्षण, आहार-विहार मार्गदर्शन आणि विश्वसनीय आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा असेल तर आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध वैद्यराज पुरुषोत्तम निरंकरी
यांच्या दवाखान्यात संपर्क साधू शकता. पत्ता फरांडेबाबा गादीजवळ, बाजारपेठ लाईन, विठ्ठल बिरोदेव मंदिर समोर, मेन रोड, डॉन सायकल रिपेरी दुकानाच्या पाठीमागे, पट्टण कोडोली, कोल्हापूर. मोबाईल 7058 5588 74 47 54 67 69. ही माहिती आपल्याला उपयुक्त वाटली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. खाली कमेंट करा, यापैकी कोणता पदार्थ तुम्ही रोज खाता. पुढील व्हिडिओ कोणत्या विषयावर हवा आहे? धन्यवाद. तंदुरुस्त रहा, आनंदी रहा. थँक्यू.